चला तर मंडळी, आज मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे हिवाळा स्पेशल शरीराला ऊर्जा देणारे पौष्टिक असे लाडू। चला तर त्याची कृती बघून घ्या। इथे मी 40 ग्रॅम इतका जवस घेतलेला आहे। आम्ही आळशी म्हणतो। मंद आचेवर छान आपल्याला हा भाजून घ्यायचा आहे। बघा, छान भाजला गेलेला आहे, तडतडत आहे। तर आता आपल्याला हा काढून घ्यायचा आहे। आता इथे मी घालत आहे हळीव। तोही मी 40 ग्रॅम इतका घेतलेला आहे। तोही मंद आचेवर आपल्याला छान भाजून घ्यायचा आहे। भाजल्यावर काढून घ्यायचं आहे। आता मी खसखस घालत आहे। तर इथे 10 ग्रॅम इतकी मी खसखस घेतलेली आहे। मंद आचेवर छान अशी अर्धा ते 1 मिनिट भाजून घ्यायची आहे। आता इथे मी मेथी घेतलेली आहे। 10 ग्रॅम मेथी दाणे घेतलेले आहेत। तुम्ही जास्तही घालू शकता। छान ड्राय रोस्ट करून घ्यायचे। इथे मी 100 ग्रॅम इतकं खारीक घेतलेलं आहे तुकडे करून। तोही आपल्याला 1.5 ते 2 मिनिटं ड्राय रोस्ट करून घ्यायचं आहे। आता या पॅनमध्ये मी थोडंसं तूप घालत आहे। तूप तुम्ही कमी जास्त करू शकता। त्याच्यामध्ये 100 ग्रॅम बदाम, 100 ग्रॅम काजू आणि 100 ग्रॅम पिस्ता घातलेला आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार दुसरे ड्रायफ्रूटही मिक्स करू शकता किंवा सीड्सही घालू शकता। हे आपल्याला छान मंद आचेवर तुपावर परतून घ्यायचं आहे। 3 ते 4 मिनिटं भाजल्यावर हे छान असे क्रंची झालेले आहेत। आता हे मी साईडला काढून घेते। आता त्याच पॅनमध्ये मी खोबरं जे आहे ते खोबरं भाजून घेत आहे। खोबरं इथे मी 100 ग्रॅम इतकंच घेतलेलं आहे। हे बघा, थोडंसं लालसर होईपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे। आता खोबरंही मी काढून घेते। इथे मी 30 ग्रॅम इतके मखाणे घेतलेले आहेत। मखाणे आपल्याला छान असे भाजून घ्यायचे आहेत। 3 ते 4 मिनिटं मंद आचेवर भाजल्यानंतर तुम्ही बघू शकता, हे बघा छान असं क्रंची झालेलं आहे। आता मखाणे काढून घेतलेले आहेत। आता इथे मी पॅनमध्ये तूप घालत आहे। डिंक तळायसाठी आपल्याला तूप घालायचं आहे। मंद आचेवरच आपल्याला डिंक तळून घ्यायचं आहे। डिंक थोडाच घ्यायचा आहे। थोडा तळून घ्यायचं आहे, एकदम टाकायचं नाही आहे। तर इथे मी 100 ग्रॅम इतका डिंक वापरलेला आहे। तुम्ही थोडा कमी जास्त करू शकता, पण मी 100 ग्रॅम इतका डिंक घेतलेला आहे। आता बाकीचा डिंकही मी तळून घेते। हा बघा, अशा पद्धतीने डिंक आपल्याला छान असा फुलेपर्यंत तळून घ्यायचं आहे। आता याच्यामध्ये मी अजून तूप घालत आहे। इथेही तुम्ही तूप कमी जास्त करू शकता। इथे मी 150 ग्रॅम इतकं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। 2 वाटी गव्हाचं पीठ आहे। तर त्याला 1 वाटी मी साजूक तूप घेतलेलं आहे। मी याच्यामध्ये अजून थोडं तूप ॲड करून छान असं भाजून घेतलेलं आहे। 4 ते 5 मिनिटं लागतात आपल्याला गव्हाचं पीठ भाजायला। गव्हाचं पीठ एकदम खरपूस भाजून घ्यायचं आहे। आता आपले ड्राय रोस्ट केलेले सर्व हे साहित्य थंड झालेले आहे, गार झालेले आहेत। तर हे आपल्याला मिक्सरमधून फिरून घ्यायचं आहे। पहिल्यांदा तर जवस आणि हलीम मी एकत्र फिरवून घेतलेलं आहे, जाडसर असं। आता मिक्सरच्या भांड्यात घेतलेलं आहे मेथी दाणे। त्याच्याबरोबरच आपल्याला खारीकही वाटून घ्यायचं आहे। हे पण आपल्याला जाडसर असं वाटून घ्यायचं आहे। सर्व पदार्थ जे आहेत भाजलेले ते आपल्याला असे मिक्सरमधून फिरून घ्यायचे आहेत। आता खोबरं घेतलेलं आहे मी, खोबरंही फिरून घेतलेलं आहे। इथे घेतलेले आहेत मखाणे। मखाणे पण आपल्याला फिरून घ्यायचे आहेत। आता इथं काजू, बदाम, पिस्ता जे आहेत तळलेले तेही आपल्याला फिरून घ्यायचे आहेत। 2 बॅचमध्ये मी हे फिरून घेतलेले आहेत। हे बघा, आता जे आपण गव्हाचं भाजलेलं पीठ होतं तेही मी याच्यामध्ये टाकत आहे। हे बघा, सर्व पदार्थ मी छान असे एका प्लेटमध्ये ठेवलेले आहेत। आता डिंकही गार झालेला आहे। ते डिंक आपल्याला असा कुस्करून घ्यायचा आहे। हा बघा, पूर्ण कुस्करून झालेला आहे। आता हा डिंकही मी या साहित्यामध्ये ॲड करत आहे। याच्यामध्ये आपण भाजलेले जे खसखस आहे ती घालायची आहे। इथे मी 1 चमचा सुंठ पावडर घातलेली आहे। तुम्ही अजून वाढवू शकता। इथे तुम्ही वेलची पूड वगैरे टाकू शकता, पण मी याच्यामध्ये जायफळ टाकत आहे किसून। तुम्ही जायफळही कमी जास्त तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। आता हे सर्व साहित्य आपल्याला पहिल्यांदा तर हाताने छान असे मिक्स करून घ्यायचे आहेत। सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स झाले पाहिजे। हे बघा, सर्व व्यवस्थित मी मिक्स केलेले आहेत। इथे गॅसवर ठेवलेलं आहे मी भांडं आणि त्याच्यामध्ये घालत आहे तूप। इथे तुम्ही तूप नाही घातलं तरी चालेल, पण लाडवामध्ये जरा तूप जास्त असलं तर छान वाटतं, म्हणून मी तूप घालत आहे। 1 वाटी इतकं तूप घातलेलं आहे मी आणि याच्यामध्ये अर्धा किलो इतका आपला साधा गूळ घातलेला आहे।
मंद आचेवर आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. 4 ते 5 मिनिटांनी तुम्ही बघू शकता गूळ छान विरघळला गेलेला आहे. पण आपल्याला अजून हे थोडं शिजवायचं आहे. हे बघा, तुम्ही बघू शकता याला छान असे बुडबुडे आलेले आहेत. अजून थोडं आपल्याला हे ढवळायचं आहे. छान असे बुडबुडे आले की याच्यामध्ये आपल्याला जे आपण मिश्रण तयार केलं होतं सर्व साहित्यांचं ते आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे. आता गॅसची फ्लेम जी आहे ते आपल्याला बंद करून घ्यायची आहे. गूळ आपला गरमच आहे. आता हे सर्व पदार्थ आहेत ते मिक्स करायचे आहेत गुळामध्ये. व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे सर्व. तुम्ही बघू शकता हे सर्व व्यवस्थित आता मिक्स झालेलं आहे. हे बघा, छान मिक्स करून घ्यायचं. आता याचे ना आपल्याला गरमच लाडू वळायचे आहेत. गरम असतानाच याचे लाडू छान असे वळले जातात. तुम्हाला पाहिजे असेल तर हाताला थोडं तूप लावू शकता किंवा असेही घेऊ शकता. हे बघा, गरम गरम असतानाच आपल्याला हे लाडू वळून घ्यायचे आहेत. तुमचं जर स्पीड कमी असेल आणि जर हे मिश्रण थंड झालं तर आपण पुन्हा गॅसवर मंद आचेवर हे थोडं गरम करून घ्यायचं आहे. पण ही प्रोसेस सारखी करायची नाही आहे. 1 ते 2 वेळा तुम्ही करू शकता. म्हणून तुमचा स्पीड वाढवा आणि लाडू पटापट वळून घ्या. तर हे बघा, मी लाडू वळून घेते. माझी मुलगी विचारते मम्मी काय करतेस, तर तिला सांगते लाडू बनवते. तुम्ही जर नेहमीच माझे व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला माहितीच असेल मी नेहमीच ड्रायफ्रूटचे लाडू बनवत असते. पण यावेळेस मी थोडे वेगळे बनवले आहेत. म्हणजे याच्यामध्ये अजून मी पदार्थ टाकलेले आहेत, ॲड केले आहेत. आधीचेही माझे ड्रायफ्रूटच्या लाडूंची रेसिपी आपल्या पेजवर अपलोडेड आहेच आणि हे अजून मी दुसरी अपलोड केलेली आहे. तर तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली? जर तुम्हाला आजची माझी लाडवांची रेसिपी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही माझ्या पेजला फॉलो, सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच नवनवीन रेसिपीज बघण्यासाठी माझ्या पेजला फॉलो, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.